आपण 567 गुन्हे या ठिकाणी मागितलेले आहे आणि आणखीन कोर्टामध्ये 191 साधारण गुन्हे प्रलंबित आहेत. कोर्टाच्या प्रक्रियेत ते मागे घेण्यात येईल. काही प्रमुख मला वाटतं 60 गुन्हे राहतील 668 पैकी की ज्यामध्ये थोडं गंभीर स्वरूपाचे त्याच्यामध्ये चौकशीमध्ये काही आक्षेप होते. त्यातूनही काही मार्ग काढता येईल का म्हणून आम्ही त्या संदर्भात सातत्यानं विचार करतोय की शेवटी आता दुर्दैवानं काही घटना घडल्या, लोकांचा रोष होता, पब्लिक अँगर झाला होता. आपण त्याच्यातून मग काही बाबतीत गुन्ह्यामध्ये काही शिथिलता करता येईल का आपल्याला, अशा बाबतीमध्ये आम्ही विचार करतोय. पण जवळजवळ 90% पेक्षा जास्त गुन्हे आपण मागितलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय सातत्याने त्याचा आढावा घेत आहेत. त्यांच्या केवळ पाठपुरामुळेच मला वाटतं हे सगळे आतापर्यंतची प्रक्रिया आपण इतक्या शीघ्रगतीने करू शकलेलो आहोत, मला आपल्याला सांगितलं पाहिजे. ज्या वारसदारांना जे काही शहीद झालेले कुटुंब आहे, ज्या आपले कार्यकर्ते आहेत, त्यांच्या कुटुंबाला सानुग्रह आणून देण्याचं 100% जवळजवळ काम पूर्ण झालेलं आहे. 269 लोक होती, 269 कुटुंबाला सानुग्रह आणून देण्यात आलेला आहे. 100% पूर्तता केलेली आहे. आता शहीद कुटुंबातल्या पाल्यांना नोकरी देण्यासंदर्भातला मुद्दा होता. आता त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये काही मुलांना नोकऱ्या मिळाल्यात आणि काही लोकांनी ते महामंडळाच्या नोकऱ्या नाकारलेल्या. म्हणून आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी यामध्ये त्यांना सामावून घेण्यासंदर्भात आता आमचा पाठपुरावा सुरू आहे आणि मला वाटतं लवकरच त्या बाबतीत निर्णय होऊन जाईल. अशा सगळ्या विषयाबद्दल माननीय जयंत पाटील साहेबांनी जो मुद्दा अनेक मुद्दे उपस्थित केलेत, शासन त्यांच्या भावनेचा आदर करत या सगळ्या विषयामध्ये पाठपुरावा करतच आहे. शेवटी समाज बांधवांना न्याय दिला पाहिजे की जेवढी त्यांची भूमिका आहे तीच भूमिका आमची सुद्धा आहे, राज्य सरकारची भूमिका आहे.